नमस्कार मित्रांनो, मी मनोहर फाकटकर कर्जत ते बदलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आलो आहे भिपुरी कॅम्पमध्ये आणि भिपुरी कॅम्पमध्ये ही एक अशी आठवण आहे की जे कोणीही विसरू शकत नाही आहे. हे आमचं पहिलं ओपन थिएटर होतं, पाहू शकता तुम्ही. म्हणजे इथे दर गुरुवारी पिक्चर व्हायचे. 3 पिक्चर मराठी, 3 पिक्चर हिंदी व्हायचे आणि तीन पिक्चर नंतर एक पिक्चर मराठी व्हायचा. असं हे आमचं पहिलं ओपन थिएटर होतं. आणि आता नंतर काही कालांतराने याच्यामध्ये बदल घडून हे नंतर बंदिस्त थिएटर झालेले आहे. पण आता त्याची अवस्था बघून आम्हाला अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येते, पाहू शकता तुम्ही. इथे गणपती असायचे, सार्वजनिक गणपती बसायचे. 6 दिवस इथं मोठा उत्सव असायचा. त्याच्या काय आठवणी आहेत. आता आपल्याबद्दल त्या आठवणी रेखा गोरेताई इथल्या आठवणी काय सांगतील त्या आपण ऐकूया. तर चला तर आपण या आठवणींना एक उजाळा देऊया. नमस्कार. आज मी या रंगमंचावरती उभी आहे, जेथे नटराजाचं वास्तव्य आहे. आणि ह्या रंगभूमीला मी नमस्कार करून येथे माझा प्रवेश केलेला आहे. ह्या रंगमंचाच्या आठवणी खूप आहेत. जीवनच एक आपलं रंगमंच आहे, दुनिया ही रंगमंच आहे. आणि आपण ह्या दुनियेमध्ये एक पात्र म्हणून आलेलो आहोत या रंगमंचावरती. या रंगरंगिले दुनियामधला हे रंगमंच आहे. इथे मला वाटतं पहिले आपल्याकडे हे ओपन थिएटर होतं आणि आठवड्याला एक पिक्चर असायचा. आणि दिलीप सोळंकी मस्त तो रील वगैरे त्या फिल्मचे फिरवायचा. आमच्या सगळ्यांच्या जागा चाळीनुसार आपल्या माणसांनुसार ठरलेल्या असायच्या. खेडेगावाची माणसं पण यायची, ती बिचारी खाली बसायची. एम्प्लॉईचे जे काही असायची मुलं वगैरे कुटुंब, ते मात्र बेंचवर बसायचे. ते सगळे बेंच लावलेले असायचे आणि त्यावरती नावं पण आम्ही मुद्दाम घालून जायचो. कोणी तर अगदी पोती वगैरे टाकून जायचो आपल्याकडे, की जागा व्यवस्थित मिळावी. आणि मग आम्ही इथून असं छानपैकी पिक्चर बघायचो. त्यानंतर हे पेंडॉल बांधण्यात आलं. हे जे पेंडॉल आहे हे सगळं बांधण्यात आलं. आणि पूर्वी आपला क्लबमध्ये गणपती बसायचा, पण हे पेंडॉल बांधल्यानंतर मात्र गणपती इथे बसायला लागले. 5 दिवसाचे, 6 दिवसाचे, 7 दिवसाचे गणपती असायचे. सगळे एम्प्लॉई, सेक्रेटरी निवडलं जायचं. गणपतीच्या कार्यक्रमाचा एक सेक्रेटरी निवडला जायचा आणि मग तो सेक्रेटरी सगळी व्यवस्थापन करायचा. गणपतीचं डेकोरेशन इथे व्हायचं. आणि या रंगमंचावरती छानपैकी नाटकं व्हायची. म्हणजे टाटा अंतर्गत नाट्य महोत्सव असायचा, की ट्रॉम्बे, भिरा, खोपोली किंवा भिवपुरी आणि पनवेल अशीच कल्याण अशी अनेक नाटकं ह्या रंगमंचावरती होत होती. तर हा रंगमंचावरती मी इयत्ता 9वीमध्ये असल्यापासून काम करत होते नाटकामध्ये. तेव्हा सहसा कॅम्पातल्या कोणी मुली तयार असायच्या नाही तिथे नाटकातून कामं करायला. आणि इयत्ता 9वीपासून मी पहिले देवमाणूस नाटक केलं. त्याच्यामध्ये अनंत हगवणे होता, श्याम भाटी होता, राजू भाटी होते, आणखीन आपल्याला असलेले ह्याच्यामध्ये असलेले गोंधळे होते. असे बरेच जण लोक होती की त्याच्यामध्ये आम्ही काम केलं होतं. मी अत्यंत वयाने छोटी होते आणि मग आम्ही त्याची प्रॅक्टिस मात्र आपल्या मागच्या शाळेमध्ये करत होतो, टाटा विद्यालयामध्ये. आणि इथे मात्र आपण नाटक करायचो त्या दिवशी. त्याच्यामध्ये मी देवमाणूस, काका खिशाचा, रात्र थोडी सोंगवार, वरचा मजला रिकामा, अनेक नाटकातून इथे आम्ही कामं केलेत. आणि ते बघण्यासाठी मोठे मोठे परीक्षक यायचे. म्हणजे मला वाटतं नाटक क्षेत्राचे लीला मेहता या मोठ्या होत्या, त्या आम्हाला परीक्षक म्हणून आल्या. परत आपल्याकडे असलेले बरेच असे मोठे, वंदना विटणकर आल्या होत्या एक वेळेस, भाटकर आले होते. तर असे मोठे मोठे कलाकार आपल्याला इथे मिळाले होते. इयत्ता 9वीचं मी एक हे सांगते, म्हणजे आठवण सांगते माझी, की देवमाणूस नाटक करताना मला असं वाटलं की आपल्याकडे श्याम फडके आले होते तेव्हा, आणि त्यांचंच ते नाटक होतं छानपैकी. आणि त्यांनी ते परीक्षक म्हणून आले होते. 2 वाजता जेव्हा नाटक संपलं, वयाने मी लहान होते, आणि मग आम्हाला जरा मिटिंग असायची आमची नाटक संपल्यानंतर, की कोणाचं काय कमी आलं, कोणाची त्यांना भूमिका आवडली, कारण ते परत आपल्याला भेटणारी व्यक्ती नव्हती. म्हणून ते छोटेसे एक अल्पोहारासाठी सगळे एकत्र यायचे आणि ते मिटिंग. आणि त्यांनी ती माझ्या पाठीवरती 9वीमध्ये असताना श्याम फडक्यांनी थाप मारली होती की दिस इज अ बेस्ट ॲक्टर. आणि ते मला खूप भावलं. आणि त्याच्यानंतर माझा एक आयुष्याचा टर्न असा वेगळा झाला की मी नेहमीच नाटकांमधून कामं करू लागले. आणि ह्या रंगमंचाने मलाही खूप साथ दिली, प्रोत्साहन दिलं. आणि या रंगमंचावरती मी अनेक माझ्या कला दाखवलेल्या आहेत. 3 मार्चचा आपला जो काही टाटा जयंतीचा उत्सव असायचा तोही इथे असायचा. टाटा विद्यालयाचं गॅदरिंग आपलं इथे भरलं जायचं आणि गणपतीचे अनेक कार्यक्रम येत जायचे.
मला असं वाटत होतं की गाढवाचं लगीन अनिल घोडेंनी सुंदर उत्तम असं इथे अभिनय केला होता. छान असं ते नाटक त्यांनी कॅम्पामध्ये बसवलं होतं. काही कॅम्पातली मुलं एकत्र येऊन त्यांनी ऑर्केस्ट्रा स्वतःचा तयार केला होता. तोही या रंगमंचावरती त्यांनी प्रक्षेपित केला होता. कितीतरी मुलं अशी छानपैकी इथे घडल्यात आपल्या रंगमंचामध्ये. आणि या रंगमंचाला खरोखर मी एक सलाम करते की यांनी अनेक कलाकार या रंगमंचावरनं घडलेले आपल्याला दिसतात इथे. या नाटक प्रवेशासाठी या विंग आखलेल्या होत्या, ह्या परमनंट विंग केल्या होत्या. नाहीतर पूर्वी आपल्याला रंगमंच, सरकता रंगमंच, फिरता रंगमंच असायचा, पण ही सोय आपण इथे करू शकत नव्हतो. तर आपण अशा या विंग लावून नाटकाच्या एंट्री करत होत्या. एक दिवस ह्याच्यामध्ये असताना मालकीन दार उघड या नाटकाचा मी प्रवेश करत असताना विंगला शॉक लागत होता. आणि मग मला त्या ज्या टोणगावकर मॅडम होत्या त्या हाका मारत होत्या, लीला 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 करून. तर मग मला एंट्री कशी करावी अशी धगधग होती, कारण पूर्ण विंग शॉक झाला होता. आणि म्हणून मी मागच्या साईडने येताना उडी मारली त्या विंगमधून अक्षरशः त्या सेटवरून, आणि मग त्या एंट्री केलेली मला आठवतं. की अशा प्रकारे इथे अनेक आठवणी आहेत या रंगमंचाच्या आपल्याला. इथे आपल्याकडे हे होते, आपल्याकडे असलेले मेकअप रूम असायचे. जेव्हा इथे नाटकं चालायची तेव्हा मेकअप रूम होते. आणि आपल्याकडे मोठे राजन वर्धम म्हणून एक मेकअपमन होते. ते मोठ्या टी व्ही सिरियलचा पण मेकअप करायचे. आणि मग आपल्याला कुठलं कॅरेक्टर दिलं आहे त्यानुसार इथे मेकअप व्हायचा. आणि राजन वर्धम यांनी आम्हाला खूप त्या मेकअपमननी मदत केली. म्हणजे महाराष्ट्राचे एक नावाजलेले मेकअपमन होते. शिवाय आपल्याकडे वेशभूषा वगैरे पण तेच करायचे, म्हणजे वयानुसार कॅरेक्टरनुसार इथे मेकअप होत होता. तसंच ह्या रंगमंचावरती जे काही मला डायरेक्टर होते ह्याचे, आम्हाला जे मदत करायचे नाटकाला जे डायरेक्टर होते, ते तुम्ही सगळ्यांनी दिवाळीची ॲड बघितली असेल. उठा उठा दिवाळी आली, मोती साबणाची वेळ झाली. त्याच्यामध्ये जे आजोबा आहेत ना ते माझे डायरेक्टर होते, विद्याधर करमरकर म्हणून. आणि ते दर शनिवार रविवार आपल्याकडे आम्हाला ते डायरेक्ट करण्यासाठी, आम्हाला डायरेक्शन करण्यासाठी ते मुंबईवरनं विलेपार्लेवरनं येत होते. आणि ते नुकतेच 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. तर त्यांनाही या रंगमंचावरनं भावपूर्ण श्रद्धांजली देते. खूप सुंदर रेखाताई तू आठवणी सांगत आहे आम्हाला. तुझ्यामुळं आम्हाला बिपुरीतल्या जुन्या आठवणी ऐकायला मिळतात. त्याबद्दल खूप तुझे धन्यवाद, खूप तुझी कृतज्ञता व्यक्त करतो. चला तर आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओकडे जाऊया. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद.